अवैध दारू मिळत असणाऱ्या गावांची यादी देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग ती दारू थांबवत नसतील तर आणखी 15 दिवस वाट बघून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी स्वतः उपोषणाला बसेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला दिला। अकोले तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व दारूबंदी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना जिथं दारू सुरू आहे तिथं काय कारवाई केली याचा जाब विचारला व संतापून निर्वाणीचा इशारा दिला। ज्या दारू दुकानातून दारू येते त्या दुकानदारावर कारवाई का होत नाही, ती कारवाई करून नियम मोडणाऱ्या परवानाधारक दुकानांना सील ठोका, जागा मालकावर गुन्हे दाखल करा आणि ज्या बीटमध्ये दारू सापडेल त्या बीट अंमलदारावर कारवाई झालीच पाहिजे, असा अत्यंत आक्रमक होत त्यांनी आदेश दिले। यावेळी प्रास्ताविक करताना हेरंबा कुलकर्णी यांनी सरपंच व पोलीस पाटील यांनी अवैध धंदे चालवणाऱ्या व्यक्तींशी वाईटपणा घेण्याची तयारी दाखवावी, तसेच गावाला संघटित करून याविरुद्ध आक्रमक व्हावे, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करावे व गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करावं असं आवाहन केले। सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत यांनी तालुक्यातील जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नये, अन्यथा तालुक्यातील जनता अधिकाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला। मच्छिंद्र देशमुख यांनी लहान मुले नशेखोर शीत प्यायला बळी पडतात असं सांगितले। यावेळी कार्यकर्ते निलेश तळेकर, हेमंत आवारी, सुरेश नवले आणि विविध सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। पोलिसांना अनेकदा तक्रारी करूनही पोलीस कारवाई करण्याची टाळाटाळ करतात, धाडी टाकण्या अगोदर अवैध दारूवाल्यांना फोन करतात, किती वेळा तक्रारी करायच्या अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या। उत्पादन शुल्क अधिकारी श्री सहस्त्रबुद्धे यांनी झालेल्या कारवायांची माहिती दिली व 15 दिवसात जास्तीत जास्त कारवाया केल्या जातील असं सांगितले, पण त्यांना संतप्त सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। यावेळी ॲडव्होकेट वसंतराव मनकर, खंडूबाबा वाघचौरे, अनिल कोळपकर, भाऊसाहेब वाघचौरे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी माने उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी सांगितले त्यांच्या गावामध्ये जे धंदे चालू आहेत त्यांची पण यादी आम्हाला आज मिळालेली आहे आणि हे सर्व धंदे येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही बंद करणार आहोत। त्यांना जे पण कुणी देशी दारूवाले कोणी त्यांना पुरवठा करत असतील, असे जे लायसन्स असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार आहे। यामध्ये आता कोणालाही सोडणार नाही आम्ही। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।